द्वितीय सत्रांत परीक्षा इयत्ता 9वी विषय आहे विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1. जे सेमीचे विद्यार्थी असतात तर तुमच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये सेमीचा इंग्लिशचा पेपर आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. प्रश्न पहिला आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. एक आहे बँकिंग सोड्याचे रासायनिक नाव टिंबटिंब आहे. ब्रेकिंग पाहिजे पण इथे लिहिले बँकिंग. दुसरा आहे कार्बनची संज्ञा टिंबटिंब आहे. तिसरा आहे समुद्रात बुडालेले एखादे जहाज मोठी वस्तू शोधण्यासाठी टिंबटिंब तंत्रज्ञान वापरले जाते. चौथा आहे सपाट आरशाती प्रतिमा आकाराने टिंबटिंब असते. 5. ध्वनीचे प्रसारण टिंबटिंब मधून होत नाही. ब आहे योग्य जोड्या जुळवा. 1 आहे विरंजक चूर्ण, 2 आहे खाण्याचा सोडा, 3 आहे धुण्याचा सोडा, 4 आहे कार्बन डायऑक्साईड आणि 5 आहे मिथेन. ब गटाला तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. प्रश्न दुसरा आहे खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 5. 1 आहे आरशाचे प्रकार लिहा. दुसरा आहे सोनोग्राफीचा उपयोग लिहा. 3 शास्त्रीय कारण लिहा. वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही. 4 कृत्रिम खाद्यरंगामुळे कोणते आजार होतात. 5 हिऱ्याचे उपयोग लिहा. हिऱ्याचे उपयोग, हिरा किती महाग असतो, डायमंड. 6 फरक स्पष्ट करा. हिरा व ग्रॅफाइट किंवा अंतर्वक्र आरसा व बहिर्वक्र आरसा. 7 आहे ग्रॅफाइटचे गुणधर्म लिहा. 8 आहे वटवाघळे अंधारात बेधडक कशी उडतात स्पष्ट करा. प्रश्न तिसरा आहे खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 5. 1 आहे विरंजक चूर्णाचे गुणधर्म व उपयोग लिहा. दुसरा प्रश्न आहे सोनार पद्धतीची आकृती काढा किंवा बायोगॅस संयंत्राची आकृती काढा. तिसरा प्रश्न आहे कार्बनची संज्ञा, अणुअंक व संयुजा लिहा. 4 आहे कोळशाचे प्रकार लिहून त्याचे उपयोग लिहा. 5वा प्रश्न आहे टिप लिहा. प्रतिध्वनी किंवा श्राव्यातील ध्वनी. 6वा प्रश्न आहे खालील उपकरणात कोणता आरसा वापरलेला असतो. 1 दाढी करण्याचा आरसा, दुसरा आहे रस्त्यावरील दिवे आणि तिसरा आहे फ्लड लाईट्स. 7वा प्रश्न आहे नित्याला वीज चमकल्याच्या 4 सेकंदानंतर विजेचा आवाज ऐकू आला तर वीज नितापासून किती अंतरावर असेल. ध्वनीचा हवेतील वेग 340 ms. 8वा प्रश्न कार्बनची स्फटिक रूपे व अस्फटिक रूपे कोणती लिहा. शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 4. खालील उपप्रश्न सोडवा. कोणताही 1. 1 गोलीय आरशाचे संकेत चिन्ह माहिती लिहा. दुसरा प्रश्न आहे बायोगॅसवर थोडक्यात माहिती लिहा. बायोगॅस. इथंच पेपर संपलेला आहे. तुम्ही तुमच्या मित्रांनाही हा पेपर शेअर करा आणि तुम्हाला इतर विषयाचे मराठी हिंदी काय पेपर पाहिजे असेल ते पण ह्या चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही पाहू शकता. थँक्यू.